नमस्कार. आज मी तुमच्याशी काही विषयावरती बोलायला आलोय. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेबद्दल मनात दाटून आलेले काही विचार आपल्यासमोर मी मांडतोय. अलीकडेच सोशल मीडियावर एका व्यंगात्मक पेजला अवघ्या काही दिवसामध्ये लाखो कोट्यावधी फॉलोअर्स मिळाले. हे वास्तव जेव्हा मी जवळून पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की हे पाहून आपल्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुप्त अस्वस्थता नक्कीच जाणवली असेल. तरुण वर्ग आपल्यापासून दूर चाललाय का, ही भीती अनेकांच्या मनात डोकावून गेली असणार. पण जेव्हा मी या संपूर्ण परिस्थितीचा विचार करतो तेव्हा मला एक मोठा फरक प्रकर्षाने जाणवतोय. मोबाईल स्क्रीनवर स्क्रोल करताना एखादा व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करणारे किंवा फॉलोचे बटन दाबणारे बोट आणि भर उन्हात मतदान केंद्रावर जाऊन देशाच्या भवितव्याचा विचार करून आपल्या कमळासमोरील बटन दाबले जाणारे बोट, यात जमीन आसमानचा फरक असतो. डिजिटल फॉलोअर्सचे डायरेक्टली मतदानामध्ये किती रूपांतर होईल मला माहिती नाही. सोशल मीडियाच्या जगतातील या लाटा अनेकदा जमिनीवरील वास्तवाच्या खडकावर आदळून विरुनी जातात. कारण ग्रामीण भारतातील मतदार आपल्या या कल्याणकारी योजनांचा थेट लाभार्थी किंवा जमिनीवरील सामाजिक समीकरण जाणणारा हा या सोशल मीडियाच्या स्क्रीनवर कधीच दिसत नाहीत. पण दुसरीकडे मनात ही भीती आहे की जर देशातील तरुण मतदार मोबाईल स्क्रीनवर रोज तासनतास आपल्या विरोधातील नरेटिव्ह किंवा विरोधातील मीम्स पाहत असेल तर त्याच्या नकळत त्याच्या अंतर्मनामध्ये सरकारबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होत असते. ही प्रतिमा कदाचित उद्याच्या मतदानात बदलणारी नाही, पण त्याच्याने आपल्यातील भावनिक अंतर मात्र नक्की दुरावेल. या डिजिटल गर्दीचं गणित मला हेच म्हणायचंय की आपल्याला घाबरायचं नक्की नाही, कारण आपल्याकडे जमिनीवरील अथांग संघटनात्मक ताकद आहे. त्याचवेळी आभासी जगातील त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करूनही आपल्याला चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही. डिजिटल स्क्रीनवर किती गोंधळ असला तरी मतदाराच्या उंबरठ्यापर्यंत पोचण्याची ताकद आणि वास्तव लोकांच्या समोर मांडण्याचे धमक असणारा आपला कार्यकर्ता ही आपली मुख्य ताकद आहे, हे आपण विसरून चालणार नाही.